प्रभू श्रीरामांचा मृत्यू कसा झाला? इसवी सनापूर्वी 5114 मध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. त्यांच्या मृत्यूबद्दल रामायणाव्यतिरिक्त इतर रामायणे आणि पुराणांमध्ये वेगवेगळी वर्णने आढळतात. एका कथेनुसार सीतेची सतीत्व परीक्षा झाल्यानंतर सीतेने आपल्या दोन्ही पुत्रांना श्रीरामांच्या स्वाधीन करून धरतीमातेसह भूगर्भात प्रवेश केला. सीतेच्या निघून जाण्याने व्यथित झालेल्या रामांनी यमराजाच्या संमतीने सरयू नदीच्या किनाऱ्यावरील गुप्तघाट येथे जलसमाधी घेतली. दुसऱ्या एका कथेनुसार हनुमानजी अयोध्येत अनुपस्थित असल्याचे पाहून यमदेवाने नगरात प्रवेश केला आणि एका संताचे रूप धारण करून ते रामांच्या महालात पोहोचले. त्यांनी तेथे रामांना भेटण्याची वेळ घेतली. जेव्हा संतवेशातील यम श्रीरामांना भेटले तेव्हा त्यांनी दोघांमधील संभाषण गुप्त ठेवण्यासाठी अशी अट घातली की त्यांच्या संवादात कोणी व्यत्यय आणल्यास त्याला मृत्यूदंड दिला जाईल. रामांनी वचन दिले आणि हनुमानजींच्या अनुपस्थितीत लक्ष्मणाला द्वारपाल म्हणून उभे केले. तेव्हा यमाने आपल्या रूपात येऊन म्हटले, प्रभो, आपले पृथ्वीवरील जीवन संपले आहे. आता आपण आपल्या लोकात परत जायला हवे. याच संभाषणादरम्यान दारावर ऋषी दुर्वासा आले आणि लक्ष्मणाकडे आत जाण्याचा हट्ट धरू लागले. अन्यथा श्रीरामांना शाप देण्याची धमकी देऊ लागले. लक्ष्मण दुविधेत पडले. आज्ञा मोडली तर मृत्यूदंड मिळेल आणि मोडली तर माझे प्रभू श्रीराम शापित होतील. अशा परिस्थितीत त्यांनी कठोर निर्णय घेत दुर्वासांना आत जाण्याची परवानगी दिली. रामांनी सांगितले की आता लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागेल. त्यांनी अशा परिस्थितीत लक्ष्मणाला राज्यातून हद्दपार केले. परंतु लक्ष्मणाने आपल्या भावाच्या वचनाचे पालन करण्यासाठी राज्याबाहेर जाण्याऐवजी सरयू नदीत जलसमाधी घेतली. लक्ष्मणाने सरयू नदीत समाधी घेतल्याने राम दुःखी झाले आणि त्यांनीही जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. सरयू नदीत जलसमाधी घेताना त्यांच्यासोबत हनुमान, जांबवंत, सुग्रीव, भरत, शत्रुघ्न इत्यादी सर्व लोक उभे होते. श्रीराम सरयू नदीत बुडाले तेव्हा काही वेळानंतर नदीच्या आतून भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या भक्तांना दर्शन दिले. अशा प्रकारे रामांनी आपले स्थूल रूप त्यागून वास्तविक स्वरूप विष्णूचे रूप धारण केले आणि वैकुंठधामाकडे प्रस्थान केले.